नमस्कार. जयरावजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहीराची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित एक मराठी कादंबरी फुलपाखरू हिचं वाचन करत आहोत. तर त्याच मालिकेतला आजचा हा 6वा भाग. आपल्या चॅनलवर नवीन असणाऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा वाचन आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचे विचार हे जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. दिवस बुडाला होता. दिवस बुडायला अजून थोडा वेळ होता. त्याची तिरपी किरण गजबजलेल्या शिवाराला कुरवाळीत होती. कार्तिकातील थंड वारा उसाच्या फडावरून झेपा घेत होता. शेतकरी दिवसाकडे पाहून गावाकडे नजर टाकीत होते. काहींनी आवरावर केली होती, तर काहींनी घरची वाटे धाडली होती. एका पंदिकाडीला वावरात दिलीप आणि ज्ञान बोलत बसले होते आणि दोघांच्याही चक्षुपुढे रोहिणीचीच मूर्ती तरळत होती. शेवटी ज्ञान बोलता झाला. म्हणाला, दिलीप, आपण इथं आल्यापासून मला शमशेरीच्या शब्दांची पुन्हा पुन्हा आठवण यायला लागली आहे. त्याचं कारण? दिलीपने विचारलं. त्याचं कारण ही रोहिणी आहे. मलाही तसंच वाटू लागलंय, पण पण काय दिलीप? पण म्हणजे ते कसं शक्य आहे ज्ञान? त्यात मुळीच अशक्य नाही, ज्ञान निश्चयपूर्वक सुरत म्हणाला. मला वाटतं आपण जर प्रयत्न केला ना तर ते शक्य होईल. कशावरून म्हणतोस? दिलीपने विचारलं. ही रोहिणी अगदीच होळी आहे रे, ज्ञान बोलू लागला. इतक्यात एक रंगीबेरंगी फुलपाखरू भिरभिरत येऊन त्या दोघांच्या पुढे बसलं आणि ज्ञाननं बोलणं थांबवून पटकन ते फुलपाखरू धरलं. तसं ते त्याची चिमटीत थरथरू लागलं आणि पटकन हातातून सुटण्यासाठी धडपडू लागलं. ते फुलपाखरू दिलीप पुढे धरून ज्ञान म्हणला, ती रोहिणी या फुलपाखरासारखी नाजूक आहे. तिचे मन असंच बुजर आहे आणि भित्र आहे. अरे, परंतु ती आपल्याबरोबर मुंबईला यायला तयार होईल का? आपल्याजवळ राहील का? दिलीपने विचारलं. आणि ज्ञाननं त्या फुलपाखराचे दोन्ही चिमटीत धरून पंख चिरडून टाकले आणि त्याला पुन्हा जमिनीवर सोडलं. त्यामुळे ते जागीच धडपडू लागलं आणि वळवळू लागलं, परंतु ते जिवंत होतं. त्याच्याकडे बोट रोखून म्हणाला, ज्ञान म्हणाला, आपण तिला मुंबईला नेऊन जर या फुलपाखरासारखं तिचे पंख चिरडून काढले तर ती जन्मभर आपल्यापासून दूर जाणार नाही. पण तिला या गावातून बाहेर काढायचं काम मी स्वतः करतो. ठीक आहे, कामाला लागूया, दिलीप बोलला आणि ते घरी आले. त्या दिवसापासून दिलीप आणि ज्ञान यांच्या डोक्यात रोहिणीचं फूळ भरलं होतं. एखादा सुंदर पक्षी पकडण्यासाठी टपलेल्या पारध्याप्रमाणे ते टपून बसले होते. आपल्या सापळ्यात ती कधी येते आणि आपण तिला घेऊन मुंबईला कधी एकदाचा पळतोय असं त्यांना झालं होतं. आणि ती रोहिणी दिवसेंदिवस अधिकच धीट होत होती. ती मोकळं हसत होती आणि आपुलकीनं बोलत होती. ती पहिल्याप्रमाणे बुजत नव्हती की लाजत नव्हती. ही दोन किमान माणसं ही परकी नाहीतच असं तिला वाटत होतं. दुपार होत होती. माणसं रानात गेली होती आणि गावातले वातावरण मोकळं झालं होतं. गल्ली बोळ ओस पडले होते. ज्ञान एकटाच घरात होता. तो आपला तीक्ष्ण चाकू खोलून नखं काढीत होता, पण त्याचं लक्ष रोहिणीच्या वाटेकडे लागलं होतं. ती सकाळपासून आली नव्हती, परंतु येणार होती. आणि खरोखरच तप्त वातावरणात मंद वाऱ्याची झुळूक यावी तशी रोहिणी घरात आली. तिने आंघोळ करून आपले लांब सडक केस मोकळे सोडले होते. तिचा चेहरा टवटवीत फुलाप्रमाणे दिसत होता. तिच्या गालावर हसू खेळत होतं. तिनं एक जुनं पातळ नेसून आपल्या हातात आरसा घेतला होता, त्यामुळे ती भलतीच आकर्षक वाटत होती आणि पाहणाऱ्याला वेड लागावं असा तिच्या डोळ्यात उन्माद होता. घरात येताच तिनं सर्वत्र नजर फिरवली, विचारलं,
कुठे गेली घरातली सर्व माणसं? तो एकांत आणि त्या एकांतात ती अप्रतिम सुंदर रोहिणी पाहून ज्ञानच्या हृदयात एकाएकी स्फोट झाला. त्याला ती हवीहवीशी वाटू लागली. त्याचं मूळचं बंडखोर मन अधिकच बंड करून उठलं. तिला न्याहाळून तो उतावळा झाला. तिला गपकन जवळ घ्यावी आणि छेल माडावी या विचाराने त्याचं मस्तक भणाणलं. हिला आपण आता सोडू नये. तिला जवळ घेऊन तिची अनेक चुंबनं घ्यावी. आणि मग तोच रोहिणीनं पुन्हा विचारलं, कुठे गेली घरातली माणसं? मावशी रानात गेली आणि दिलीप सिगरेट आणायला गावात गेलाय. ज्यांना मनाला आवार घोगऱ्या वाजत उत्तर दिलं. असं? आणि तुम्ही काय करताय? असं बोलून ती खुद्द नसली आणि त्याच्या हातातील चाकू घ्यायला तिने आपला हात पुढे केला. तसा ज्ञानचा चाकला, नको, हा चाकू विषारी आहे. याची केसा एवढी जरी जखम झाली तरी माणूस मरतं. म्हणजे ती जखम कधीच बरी होत नसते. माणूस सोडून नासून झिजून मरतं. तशी रोहिणी एकाएकी गंभीर झाली आणि माणूस सोडून कसं मरू शकतं याची ती कल्पना करू लागली. कसला विचार करतेस रोहिणी? ज्ञाननं रोखून पाहत विचारलं आणि त्याच्या आवाजातून झोपेतून जागा हो तशी दचकून रोहिणी हसली आणि म्हणाली, कसलाच नाही. आणि ज्ञानचं मन किंचाळलं. ज्ञान, पाहतोस काय? आता कुणी नाही. ते दार बंद कर आणि या सुंदर रोहिणीचं हे आगळं रूप, हे तारुण्य स्वतःमध्ये सामावून घे. तसा तो दाराकडे वळला आणि याच वेळी पुन्हा त्याला शमशीरची आठवण झाली. मी तो मनात म्हणू लागला, जर आपण आज एकाएकी तिच्यावर आक्रमण केलं आणि ते दुखावली गेली तर फार मोठं नुकसान होईल. गळा लागणारा हा मासा तळाला जाईल, कार्यनाश होईल. पुन्हा तो शांत झाला. त्यानं दार बंद केलं नाही. तसंच परत येऊन तो म्हणाला, रोहिणी, तुझ्या शाळेचं काय झालं? मी शाळा कधीच सोडली. ते हसत म्हणाली, आम्ही गरीब आहोत. आतापर्यंत मामाने खर्च केला, पुढे त्यांनाही खर्च झेपना आणि एकटी आई काय करणार? सुरुवातीला दिलीप आणि ज्ञानला पाहताच तोंडाला हात लावून हसूदा वडवणारी आणि काटेरी कुंपणातून अंग मारून जावं तशी जाणारी ती रोहिणी अगदी जिव्हाळ्याच्या माणसाशी बोलावं तशी बोलत होती. आणि मनात डाव ठेवून ज्ञान तिच्याशी बोलत होता. तो म्हणाला, मग आता तू पुढं काय करणार? काहीच करणार नाही, रोहिणी म्हणाली. मामा माझ्या लग्नाची खटपट करतोय. ते लग्न झालं की मी सासरी जाणार. मग तुझ्या आईचं काय? ज्ञान हा प्रश्न विचारून तिच्या काळजालाच हात घातला. तशी ती अस्वस्थ झाली. क्षणात तिचा चेहरा कोमेजला. ती दुःखीत होऊन म्हणाली, मग माझ्या आईला या जगात कोणी नाही. मग ती वनवासी होणार. मी सासरी गेल्यानंतर माझ्या आईची जी अवस्था होणार आहे त्याची नुसती कल्पना करूनच माझ्या काळजाच्या ठिकऱ्या होतात. मग काय ठरवलंय असतं? ज्यांना प्रश्न केला आणि रोहिणी निर्विकार चेहरा करून म्हणाली, काही ठरवलेलं नाही. कारण मी काय करावं तेच मला सुचत नाही. मग मी असं म्हणतो की जर माझ्यासारख्यानं एखादा मार्ग सुचवला तर ऐकून घेशील का? ज्ञान बोलला, मी जरूर ऐकून घेईन. तिचे डोळे पाण्याने भरले, ओठ थरारले. ती म्हणाली, मी माझ्या आईच्या सुखासाठी काय वाटेल ते दिव्य करीन. मुळीच मागे पुढे पाहणार नाही. मग तू माझा ऐक. लग्नाची घाई करू नको. ज्ञान तिला विश्वासात घेऊन म्हणाला, जर तू आमच्याबरोबर मुंबईला आलीस तर आम्ही तुला सिनेमात नोकरी लावू. भरपूर पैसा मिळेल आणि तुझ्या आईचं दारिद्र्य दूर होईल. तूही सुखी होशील. नंतर तुला वाटेल तेव्हा तू लग्न करू शकतेस की. खरं आहे तुमचं, पण ती गोंधळली. म्हणाली, आईचं सुख हा महत्वाचा प्रश्न आहेच, पण पण काय? येणार का? त्याने विचारलं. पण आई मला सोडेल का? तिने उलट विचारलं आणि ज्ञान म्हणाला, मुळीच तुला तुझी आई सोडणार नाही. कारण कितीही चांगले विचार माणसाला एकदम पटत नसतात. तेव्हा तुझं मुंबईला जाणं कितीही हितच असलं तरी ते तुझ्या आईला कधीच पचनी पडणार नाही. मग मला थोडा वेळ द्या, मला विचार करू द्या, रोहिणी बोलली. किती वेळ हवा तुला?
रोहिणीचा तो कमकुवतपणा हेरून ज्ञान म्हणला, तू जरूर विचार कर, परंतु आम्ही लवकरच इथून जाणार आहोत. मी माझा बेत सकाळी सांगते. रोहिणी चटकन म्हणाली, मी आज रात्री माझा बेत निश्चित करते. आणि ती भरकन निघून गेली. आणि ज्ञानने एक दीर्घ निश्वास टाकून उरली कामा गेला. ती हकीकत जेव्हा दिलीपला समजली तेव्हा त्याचा आत्मा आनंदाने वेडा झाला आणि ते दोघे उद्याची वाट पाहू लागले. ती रात्र संपली आणि सकाळीच रोहिणी दिलीपच्या घरी गेली. दिलीप आणि ज्ञान यांना बाजूला घेऊन दत्त म्हणाली, माझा विचार झाला. मी मुंबईला नक्की येणार. कशी येणार? दिलीपने विचारलं. तुम्ही सांगाल तशी येणार. हे पहा, लक्षपूर्वक ऐक, दिलीप म्हणाला. आम्ही आजच निघणार आणि कराड स्टेशनवर तुझी वाट पाहत बसणार. आणि तू उद्या सकाळी पहिल्या एसटीने निघून कराड रेल्वे स्टेशनवर येऊन आम्हाला भेटायचं. आणि नंतर आपण तिघं मिळून पुढे जायचं. लक्षात आलं का? हो, आलं. असं रोहिणी आपल्या घरी गेली. आणि दिलीप, ज्ञान यांनी त्याच घडीला घर सोडलं आणि कराड रेल्वे स्टेशनला गेले. नवे विचार, नव्या आशा घेऊन ते कराड स्टेशनात दाखल झाले. आता त्यांचा जीव रोहिणीत गुंतला होता. रात्र झाली होती. सारं स्टेशन भकास दिसत होतं. सर्व प्रवासी निवारा पाहून गाडीची वाट पाहताना निश्चित पडले होते. परंतु आपापल्या जागी पडून ते पुढचा विचार करत होते. दिलीपने ज्ञान फलाटावर फिरत होते. ते दोघे चालताना त्यांची पावलं एका ठेक्यात पडत होती. एका झाडाच्या गोल सावलीत एक तरुण साधू बसला होता. त्याने गुडघे पोटाशी धरले होते. त्याने आपले केस वर करून त्याची मुसडी बांधली होती आणि त्याच्या दाढीचे तुरळक केस बरेच वाढले होते. त्याने भगवं धोतर दौडून त्याची गळगाट बांधली होती. त्याच्या हातात एक लहानशी काठी होती आणि ती आपल्या कमंडलूतलं पाणी वरच्यावर पित होता. परंतु तो साधू दिलीपनी ज्ञान यांना पाहून बावरला होता. ते दोघे जवळच तो कसाप्रमाणे मान आत ओढीत होता आणि ते दूर गेले की सळत होता. शेवटी या साधूजवळ बसून रात्र काढायची असा विचार करून दिलीपनी ज्ञान त्या साधूजवळ जाऊन बसले. काय महाराज, कुठं जायचंय? ज्ञान उत्तरला. ज्ञानने विचारलं त्याला. आम्ही दूर जाणार बाबा, साधूने उत्तर दिलं. अहो पण कुठं? दिलीप बोलला. दूर म्हणजे बद्रीनाथला जाणार, कारण तिकडे फार मोठा देव आहे आणि आम्ही साधू लोक सर्व गॉड लोकांची भेट घेत फिरत असतो. साधू म्हणाले. अरे आता नरसय्या ना? ज्ञान उद्गारला आणि नरसय्या हजर म्हणाला. 112 कार्टे ऑल बेल, मनकू मामा की जय. आणि मग ते तिघे मोठ्याने हसले. नरसय्या, तू कधी सुटलास? दिलीपने विचारलं. अरे दिलीप, ती का सुटायची जागा आहे का? नरसय्या गंभीर चेहरा करून म्हणाला. तुम्ही गेल्यानंतर मीही चांगला वागायचं सोंग करून पाहिलं, परंतु ते मला जमलं नाही. मग मी मानकू मामालाच टांग मारली. तो माझा दोस्त ना. एके दिवशी त्याच्याच पहाऱ्यातून पळालो. आणि रे, ज्यांनी दिलीप उद्गारलं. आणि काय? जो पळालो तो सरळ गाडीत जाऊन बाकाखाली झोपलो. तो मिरजेतच बाहेर आलो. तेव्हापासून देवाच्या मागे हात धुवून लागलोय. अरे मग मानकूचं काय झालं असेल? त्याचं काय? तो माझ्या मागे हात धुवून लागला असेल, नरसाने उत्तर दिलं. ते तिघे पुन्हा मोठ्याने हसले. बरं, रेल्वे तिकिटाचं काय करतोस? ज्ञानने प्रश्न केला. अय्यो, अरे मला दातावर मारायला पायी मिळत नाही, मग तिकीट कशी काढणार? नरसाय गंभीर चेहरा करून म्हणाला. आता असं वाटतं तो जेलच बरा होता. तिथे वेळच्या वेळी जेवण तरी मिळत होतं, पण आता 2-2 दिवस मला उपास करायला लागतो. भीक मागायला गेलं तर मला कोणी भीक देत नाही. असं माझं पोझिशन झालंय. मग रे काय करतोस? दिलीपने विचारला. मग काय करणार? ज्या दिवशी खायला काहीच मिळत नाही त्या दिवशी एकादशी करतो, नरसाहेब बोलला आणि स्वतःच हसला. रात्रभर ते तिघा बोलत बसले होते. सकाळी दिलीपनं नरसाहेबला 2 चहाचे कप आणि 2 पाव दिले. तोपर्यंत ज्ञाननं त्यांची मुंबईत तिकीट काढली. ते आपले तिकीट होऊन नरसाहेबला आनंद झाला. तो म्हणाला, आता मात्र माझी पूर्ण खात्री झाली की तुम्ही दोघं खरोखर सुधारलात. ते ऐकून दिलीपने ज्ञान पोट धरून हसू लागले.
आणि ते का हसत आहेत हे न समजल्यामुळे नरसया मख्ख चेहरा करून त्यांच्याकडे पाहू लागला. ठरल्याप्रमाणे पहिल्या एसटीनं रोहिणी येऊन पोहोचली. तिला पाहून दिलीप निग्यान यांना आनंद झाला, परंतु नरसया बुचकळ्यात पडला, पण तो काहीच बोलला नाही. मात्र हे साले कधीच सुधारणार नाहीत अशी त्याची खात्री झाली. मुंबईत येताच नरसया परत येईन असं सांगून पुढे गेला आणि दिलीप निग्यान आपल्या उद्योगाला लागले. त्यांनी प्रथम रोहिणीकडून तिच्या आईला एक पत्र लिहून घेतलं की आई, मी खुशाल आहे, माझी काळजी करू नको, मला शोधू नको, मला एक चांगली नोकरी मिळणार आहे, ती मिळाली की मी तुला इकडे बोलावून घेईन. मी सध्या अहमदाबाद येत आहे. आणि ते पत्र ज्ञाननं अहमदाबादला जाऊन पोस्टात टाकलं आणि आपण शमशेरच्या म्हणण्याप्रमाणे एक सुंदर आणि तरुण मुलगी मिळवली आहे. तिला घेऊन आपण सिनेमासृष्टीत शिरताच संपत्ती आपल्या पायानं पळत आमच्याकडे येणार. या विचारानं दिलीप निग्यान यांना आकाश ठिन्न वाटत होतं. रोहिणी शांत होती, ती कसलाच विचार करीत नव्हती. ती भोळी रोहिणी आपल्या घरी बसल्याप्रमाणे हसत होती. आपण सुरक्षित नसून भयान संकटात सापडलो आहोत याची तिला मुळीच कल्पना नव्हती. अजून तिला त्या संकटाची चाहूल लागली नव्हती, त्यामुळे ती निर्भय होती. धन्यवाद.